हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा दादरला निघाली आहे मी आणि माझी सून. थोडं हळदी कुंकवाचं बघूया म्हटलं. तर नेमकं आज शनिवार रविवार दोन्ही दिवस मेगा ब्लॉक दाखवले आणि आज शनिवार आहे. फास्ट गाडीला आम्ही उभे होतो. अगदी 4-5 गाड्या गेल्यानंतर आमची गाडी आली. आमची गाडी लेट गेली. सारखे दिलगिरी व्यक्त करतच होते आणि एकदाची आली. हे आले बघा इथे. मी मॅक्सा बघितल्या, थोड्या छान होत्या, म्हणजे मला तरी बऱ्या वाटल्या. मागे पण एकदा घेतलेल्या माझ्या सुनेनी. अगदी 200 रुपयापासून 1000-1200 पर्यंत छान छान मॅक्से आहेत. हे मराठी आहेत ते छान. इकडे हे पर्स आहेत. इथे हे सगळं प्लॅस्टिकचं असं छोटं मोठं आहे, काय वेगळं वेगळं बॉटल वगैरे असं. अगदी मार्केटमध्ये फिरायला जागा नाही. हे असं काही दागिने ठेवायला. नंतर दमल्यानंतर जर आम्ही बघितलं तर आपल्याला दादर आणि मराठी माणूस म्हटल्यावरती आपण वडापाव घ्यायला जातो किंवा भजी वगैरे. पण तिकडे खूप गर्दी होती आणि आम्हाला तेवढा वेळही नव्हता. मग आम्ही इथे जम्बो किंगमध्ये आलो. तेही छान लागलं. ते एक हे घेतलं आणि निघालो. मग पुन्हा इकडे आलो आम्ही. इथे हे काय काय आहे. हळदी कुंकवाची भांडी तर बरीच आहेत. म्हणजे आता नवीन मुलींसाठी किंवा आपणही देऊ शकतो, घेऊ शकतो. हे असे छोटे छोटे देवाचे आरतीचं ताट, निरांजन, हळदी कुंकवाचं, हे सगळे हळदी कुंकवाची भांडी आहेत. वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. आणि सगळ्या त्या देवीच्या चुनऱ्या वगैरे. नंतर छान छान हे बघा, हे हळदी कुंकवाची भांडी खूप छान आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. आणि आता तिळाच्या लाडवांना सुरुवात करू, कारण संक्रांत आहे. थोडं गूळ कापून घ्यायचं. गूळ चिक्कीचं घेतलं तर चांगले कडक होतात. हा मी चिक्कीचा घेतला नाही आहे, साधा आहे गूळ, कारण जास्त चावायला आता दातांना त्रास होतो. तर तसं घ्या चिक्कीचं गूळ. किंवा हे साधं मी आपले ढेप असते गुळाची, ती आणलेली आहे आणि ते गूळ घेतलेलं आहे. अर्धा किलो तीळ आणले आपले. 100 ग्राम शेंगदाणे आणि 100 ग्राम चण्याची डाळ, भाजलेली चण्याची डाळ. आता हे शेंगदाणे भाजून घेतले आणि चण्याची डाळ हलकी गरम केली, कारण ती भाजलेलीच असते. हलकी गरम केली. छान लाडू होतात, बघा तुम्ही. आता आपण हे शेंगदाणे सोलून घ्यायचे आणि अगदी हलके 1-2 वेळा जरासा मिक्सर फिरवायचा, म्हणजे ते पटकन, नाहीतर अगदी बारीक होऊन जातील. म्हणून हलके हलके, नाहीतर असंच काही कुटण्यासारखं असेल खलबत्त्यात वगैरे तर कुटा. आणि तीळ आपले छान भाजून झालेले आहेत. रंग त्यांचा बदलला आहे बघा. ते परातीतले तीळ कसे जरा ब्राउनिश झालेत, थोडेसे. अगदीच ब्राऊन नका करू, कडू होतील. आणि हे असे राहिलेले आपले बाकीचे तीळ आपण भाजून घेऊया. आणि आता आपण सगळं साहित्य एकत्र करूया, म्हणजे आपले डाळ, शेंगदाणे भाजलेले सगळं एकत्र करायचं. तुम्हाला काय वेलची पावडर वगैरे आवडत असेल तर टाकली तरी चालेल. सुंठ पावडर, वेलची पावडर. गुळ चिक्कीचा घ्यायचा, नसला तरी साधा आपला जी ढेप असते त्याचं. सध्या मी ढेपेचंच घेतलं आहे, कारण चिक्कीचं गुळ ना जरा म्हणजे थोडे कडक होतात. थोडे छान होतात खुसखुस असे, पण थोडे कडक होतात. आता ते थोडे चावायला आपल्याला त्रास होतो, तर मग ढेपेचं घ्या, नाहीतर चिक्कीचं घ्या, कुठलाही घ्या. पण असा तुपावरती छान एकदम मस्त त्याला फेस येईपर्यंत उकळा. छान असा फेस आला ना, छान मस्त असं उकळू द्या, फेस येऊ द्या. आणि मग त्याच्यामध्ये तीळ, आपले
चण्याची डाळ, शेंगदाणे बारीक केलेले ते घाला. म्हणजे अर्धा किलो गूळ तर अर्धा किलो तीळ असा हिशोब ठेवा. आणि मग तुम्हाला त्याच्यात गोड आवडत असेल तर थोडा एक 50 ग्रामचा तुकडा गुळाचा वाढवा, हरकत नाही. गूळ जास्त झालं तरी काही फरक पडत नाही, अगदी 100 ग्राम वाढवलं तरी चालेल. कारण आपलं 100 ग्राम चण्याची डाळ, 100 ग्राम आपले शेंगदाणे हे तर सगळं असतंच ना, त्यामुळे वाढवलं तरी हरकत नाही. 100 ग्राम गूळ, 600 ग्राम ह्या गूळ. आणि मग असं छान मिक्स करायचं. आणि गरम गरमच वळायला घ्यायचे. वळताना थोडं हाताला तूप लावा म्हणजे, आणि छान चटके बसतात. जरा सांभाळून गरम गरम घ्यायचं. ते छान आपलं मस्त मिक्स झालं आहे. आता आपण थोडं थोडं काढून घ्यायचं. हे असंच गरम ठेवून द्यायचं. झाकण ठेवलं तरी वरती चालेल. असं गरम ठेवायचं आणि थोडंसं घ्यायचं, पटापट ते वळायचे. नाही मग हळूहळू घट्ट होत जातं ना, म्हणून. तर तुम्ही हा 100 ग्राम गूळ वाढवा छान. हे बघा. आणि असे गरम गरम जरा वळावे लागतात. जरा आधी हाताला चटके मग मिळते भाकर, असं जरा तिळाच्या लाडवांचं आहे. तर थोडं बेताचं घेऊन जरा असे आपले लाडू छान तिळाचे तयार झालेले आहेत. मस्त. आज जरा विरारला गाववाल्यांकडे जाणं जरुरी होतं, ती निघाली होती. विरारला जायचं म्हणजे आज मग शनिवारी दादरला गेलो. आता आज रविवार, आज म्हटलं जाऊया, गर्दी कमी असेल. सकाळी आमची 8:29ची विरार गाडी होती. हे बघा, जम्बो किंगच्या समोरून सरळ असं आलं ना की इकडे तिकीट काढायचं आहे. लिफ्टच्या बाजूने तिकडे आत जायचं. काही लोकांना तिकीट काढायचं माहिती नव्हतं. आता आम्ही स्टेशनला आलो आहे. पण सकाळचं आलो आहे म्हणून एकदम नॉर्मल आहे, गर्दी नाही एवढी. आणि आम्ही फर्स्ट क्लासची तिकीट काढली, कारण बाबा विरारला जायचं आहे, काय माहिती येताना गर्दी. आणि हे पण मेगा ब्लॉक पण होता, त्यामुळे जरा भीतीच होती. पण गाडी बघा बरोबर 8:29ला फर्स्ट क्लासची तिकीट म्हणून डब्यात काही गर्दी नव्हती. बाजूला बघा डब्यात आहेत माणसं. याचा आम्हाला आता येताना फायदा होईल. हे बघा, हे विरार स्टेशन आहे. आता बघते आम्ही विरारला अगदी टायमात उतरलो. उलट त्यांच्या घरी लवकरच, पण त्यांनीच सांगितलेलं तुम्ही सकाळीच याल तर तुम्हाला गर्दी कमी मिळेल आणि वेळेत येता जाता येईल, म्हणून मग आम्ही लवकरच निघालो. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा. लाडू करून बघा, खरंच छान होतात. आणि पुढची व्हिडिओ आहे हळदी कुंकवाची. मी कसं हळदी कुंकू करणार आहे, कसं होणार आहे ते बघा. त्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.